सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथे पाणी आणण्यासाठी शेततळ्यावर गेलेल्या एका विवाहित महिलेचा पाय घसरून ती शेततळ्यात पडून तिचा मृत्यू झाल्याची घटना शेटफळ तालुका मोहोळ येथे सोमवारी 25 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडली। रोहिणी निवृत्ती चव्हाण वय 30 राहणार शेटफळ तालुका मोहोळ असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे। याबाबतची खबर विजय धनाजी जाधव यांनी मोहोळ पोलिसात दिली आहे। मोहोळ पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की विजय धनाजी जाधव हे शेटफळ येथील जाधव वस्ती येथे सहकुटुंब राहतात। सोमवार 25 ऑगस्ट रोजी चुलते सिद्धेश्वर विठ्ठल जाधव यांनी शेततळ्याजवळ उभारून जोरात हाक मारली असता विजय जाधव हे पळत शेततळ्याजवळ आले। त्यावेळी त्यांची बहीण रोहिणी निवृत्ती चव्हाण वय 30 राहणार जाधव वस्ती शेटफळ ही पाण्यात उतान्या अवस्थेत तरंगताना दिसून आली। तिला पोहता येत नव्हते। लागलीच त्यांनी तिला पाण्याबाहेर काढून बेशुद्ध अवस्थेत तिला एका खासगी वाहनातून उपचारासाठी मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचारापूर्वीच ती मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले। याबाबत विजय जाधव यांनी दिलेल्या खबरीवरून या घटनेची नोंद मोहोळ पोलिसात झाली असून या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार सुनील गायकवाड हे करीत आहेत।